एकदा संत तुकाराम महाराजांना त्यांचा एक शिष्य प्रश्न विचारतो, गुरुजी, तुम्ही इतके सरळ, साधे आणि प्रेमळ कसे राहता? मी कधीच तुम्हाला रागावलेले पाहिले नाही. आम्ही तुमच्यासारखे का राहू शकत नाही? तुकाराम महाराज म्हणाले, अरे माझं सोड. आज मला तुला एक रहस्य सांगायचं आहे. मला तुझ्या मृत्यूबद्दल माहिती मिळाली आहे. आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू होईल. तुकाराम महाराजांच्या या वचनावर विश्वास न करण्याचा प्रश्नच नव्हता. शिष्य पूर्णपणे घाबरून गेला. जसजसे दिवस जात होते तसतसा तो अधिक चिंताग्रस्त होत गेला. 6व्या दिवशी तर तो पूर्णतः खचला आणि अंथरुणाला खिळून राहिला. संत तुकाराम महाराज त्याच्या घरी गेले आणि त्याची तब्येत विचारली. शिष्याने हात जोडून उत्तर दिले, स्वामीजी, मृत्यूशय्येवर पडलेल्या माणसाची तब्येत कशी असेल? मी तर मृत्यूची वाट पाहतो आहे. तुकाराम महाराज म्हणाले, सांग, या 7 दिवसात तुला कधी पाप करण्याची इच्छा झाली का? कधी धनसंपत्ती मिळवण्याची लालसा वाटली का? शिष्य म्हणाला, स्वामीजी, मृत्यूच्या भीतीने या दिवसात मला देवाशिवाय दुसरे काहीही आठवले नाही. तुकाराम महाराज हसत म्हणाले, मी फक्त तुला समजावण्यासाठी सांगितले होते की तुझा मृत्यू 7व्या दिवशी होणार आहे. पण जेव्हा मृत्यू डोक्यावर नाचत असतो तेव्हा पापाचे विचारही मनात येत नाहीत. म्हणूनच मी नेहमी मृत्यूला डोळ्यासमोर ठेवतो आणि निष्पाप जीवन जगत असतो.